चला तर मस्त अशी आज आपण टोमॅटोची चटणी बनवूया। किती मस्त झाली अशी बघू शकता तुम्ही। खूप मस्त अशी लागते ही दसम्याम बरोबर, पोळी बरोबर आणि राईस बरोबर तर खूपच मस्त अशी ही टोमॅटोची चटणी लागते। झटपट अशी रेसिपी आहे ही। एका वाफेवरतीच चटणी ही टोमॅटोची बनते। चला तर आता आपण रेसिपी बघू टोमॅटोची चटणी कशी बनवायची ती। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे आपली। इथे मस्त लाल पिकलेले टोमॅटो घेतले आहेत 5। ते आपल्याला छान कट करून घ्यायचे आहेत। उभे आपल्याला एकदम अशा मीडियम साईजच्या कट करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। जास्त अशा बारीक फोडी जर केल्या तर भाजी आपली पूर्ण अशी गाळसर शिजल्या जाते। आणि जास्त आपल्याला मोठ्या पण फोडी करायच्या नाहीत, एकदम असे टोमॅटो दिसतात भाजीमध्ये। त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घ्यायचे छान। एकदम लालसर असे टोमॅटो घ्यायचे शक्यतो। खूप मस्त अशी ही टोमॅटोची चटणी होते। राईस बरोबर तर खूपच मस्त अशी ही टोमॅटोची चटणी लागते। तर मी ते सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे मीडियम साईजचे असे कट करून घ्यायचे। टोमॅटोचं पाणी आपल्याला बिलकुल काढायचं नाही आणि दुसरं पाणीही आपल्याला भाजीमध्ये टाकायचं नाही। मी कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण अशी बारीक कट करून घेत आहे। आता आपण कांदा कट करून घेऊ। कांदा पण छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे। चला तर मी इथे एक कांदा घेतला, ते पण आपल्याला बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही टोमॅटोच्या चटणीला 2 ते 3 टोमॅटो आणि 2 कांदे सुद्धा टाकू शकता। अशा प्रकारे सुद्धा टोमॅटोची चटणी खूप मस्त अशी होते। आणि तुम्ही 10-12 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। लसूण मी कुटून घेणार नाही, अशा प्रकारे कट करूनच टाकणार आहे। खूप मस्त असा लसूण लागतो टोमॅटोच्या चटणीमध्ये अशा प्रकारे टाकल्यावर। चला तर मी आता कढई ठेवते। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। 2 चम्मच तेल घालत आहे मी। छान असं तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। चला तर तेल असं मस्त आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण कांदा घालू। कांदा हा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। छान असा आपला कांदा लालसर झालेला आहे। आता यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालत आहे। तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे नाही घातले तरीही पण चालते। लगेच मी लसूण घातलेला आहे यामध्ये, जे आपण खोडून घेतला होता ते परतवून घेत आहे मी छान असं। आता यामध्ये थोडंसं जिरे मोहरी घालणार आहे। कढीपत्ता घातलेला आहे। आता यामध्ये आपण जिरे मोहरी घालू। अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला। कोथिंबीर घातली थोडीशी। आता यामध्ये हळद घालायची अर्धा चम्मच। लाल तिखट घातले आहे 1 चम्मच। त्याला पण छान असं परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे आहेत आपले। टोमॅटोचं पाणी बिलकुल काढायचं नाही। मस्त अशी आंबट गोड तिखट अशी चटणी होते। अशा प्रकारे आता परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान। 1 मिनिट असं परतवून घ्यायचं आहे। झटपट अशी रेसिपी आहे ही। खूप मस्त अशी टोमॅटोची चटणी होते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा। बघू शकता कलर हा मस्त आपल्या चटणीला आलेला आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार। मीठ घालून पुन्हा परतून घ्यायचं। आता यावर प्लेट झाकून 2 ते 3 मिनिटं ठेवून तुम्ही वाफेवर शिजू देऊ शकता किंवा अशी शिजू दिली तरीही पण चालते। बघू शकता किती मस्त अशी ही टोमॅटोची चटणी आपली शिजलेली आहे। तरीही आपण 1 ते 2 मिनिटं आणखीन ठेवू। कोथिंबीर घातलं आहे मी थोडंसं। मस्त असं छान पाणी सुटलेलं आहे आपल्या चटणीला। थोडंसं जिरे पावडर घातलेलं आहे मी 1 चम्मच। याला पण आपण असं परतवून घेऊ। कशी चमचमीत अशी आपली चटणी झालेली आहे बघू शकता तुम्ही। यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता आणि गुळही घालू शकता चटणीमध्ये। अशा प्रकारे आपण थोडंसं करून घेऊ। छान आपली चटणी ही रेडी झालेली आहे। एका वाफेवरतीच ही चटणी रेडी होते। थोडंसं मी गूळ घालणार आहे, एक छोटासा खडा गुळाचा अशा प्रकारे बारीक करून।
शेंगदाण्याचा कूट घातला आहे 1 चम्मच, नाही घातला तरीही पण चालते. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता मस्त आपली ही चटणी चमचमीत टोमॅटोची चटणी ही रेडी झालेली आहे.